What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Yes, चला निघूया आता आपण. आणि टाइम झाला आहे 5:30. तर बाकी चर्चा आपण राईडच्या वेळेस करू आणि तुम्हाला लगेच सेटअपही दाखवायचा आम्हाला कसा केलाय काय केलाय. तर आधी ग्लव्स घालून घेतो. टाइम झाला आहे 5:30 आणि माझा विचार होता 4:30ला निघण्याचा अंमळनेरनं. पण सीन असं झाला ना की प्रत्येक राईडच्या वेळेस असं कधी ना कधी असतंच की एखाद घंटा लेट होतोच माणूस. आता अंमळनेरला करूया आपण बाय बाय. आणि इंस्टाग्रामला मी खूप सस्पेन्स ठेवलं होतं. आपली इंस्टाग्राम आयडी आहे रोड ट्रिप विथ यज्ञेश. अजून फॉलो नसेल केलं तर जाऊन नक्की करा. राईड्स अपडेट्स किंवा काही ना काही अपडेट्स तिथं येत असतात आपल्या चॅनल रिलेटेड. थोडंसं उजेड झालं आता आणि आपण आहोत धुळ्यामध्ये. धुळ्याला क्रॉस करतो आता आणि पुढे एक ब्रेक घेऊ आपण. थोडंसं 7-7:30 नंतर एक ब्रेक घेऊ आपण. तोपर्यंत बघू कुठपर्यंत पोहोचतो. आय थिंक मी मालेगाव क्रॉस केलेलं असेल त्या टायमाला. तर आपण असं जाणार आहोत ना की मालेगाव, मनमाडहून आपण येवल्यानंतर संगमनेर नंतर पुणे हा आपला रूट राहणार आहे आजचा. ब्रेक घेतलाय मी. टाइम झाला आहे 8:30 आणि मनमाडचा आधी एक ब्रेक घेतलाय ब्रेकफास्ट करता. तर मागवली मी मिसळ पाव. इथं आहे आपला चेतक आणि इकडं आहे मनमाड. तर या ठिकाणी थांबलोय मी नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करतो आधी पोटभर चांगला, कारण की सकाळी लवकर निघालो होतो. नाश्ता करून काही निघालो नाही, फक्त दूध पिलं होतं तेवढंच. निघालो पुढे, म्हटलं चला नाश्ता पुढेच करूया. आता टेस्ट करूया आपण नाश्ता कसा आहे काय सांगतो मी तुम्हाला. तोपर्यंत संपवतो नाश्ता. आपला नाश्ता वगैरे झाला आहे. पण एक गोष्ट राहिली आपली की इंट्रो सकाळी द्यायचा राहिला. इंट्रो बाकी. तर मी यज्ञेश सोना तुम्हा सर्वांचं स्वागत करतो रोड ट्रिप विथ यज्ञेशच्या नवीन प्रवासाच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण जात आहोत पुणे जाण्याचं कारण असं आहे की तिथं जॉब रिलेटेड माझं काही काम आहे आणि या पद्धतीने आपला चेतक लोडेड केलेला आहे मी पूर्ण पद्धतीने. बॅग वगैरे ठेवली आहे. या ठिकाणी नाश्ता झाला आपला मिसळ पाव. आता चला मनमाडच्या आधी थांबलेलो मी आणि मनमाडच्या पुढे तुम्हाला 2 किल्ले बघायला भेटणार आहेत. तर चला जाऊन ते बघूया. हे इकडे समोर आहेत टंकाई. आपण त्यांच्या जवळच जात आहोत आता. हा आहे अंकाई आणि इकडे त्याच्या साईडलाच आहे टंकाई. असे 2 किल्ले आहेत. एक जुनी अशी आठवण आहे, म्हणजे 2-3 वर्ष आधीची आठवण आहे. एक आमचा फ्रेंड सर्कल ग्रुप आम्ही इथं कॅम्पिंग केली होती, नाईट कॅम्पिंग केली होती. फुल एन्जॉयमेंट केला होता आम्ही कॅम्पिंगमध्ये. आणि बोनफायर वगैरे ते आपलं कॅम्पिंगमध्ये तर कंपल्सरी असतंच. हे बघा पाहू शकता तुम्ही. तर खूप मजा आली होती. आम्ही खूप फोटोज काढले होते आणि खूप एक्सप्लोअर केला होता किल्ल्याला. म्हणजे त्या शेवटच्या टोकापर्यंत गेलेलो आम्ही आणि इकडच्या टोकापर्यंत. तर तुम्ही जवळपास असाल टंकाई फोर्टच्या तर नक्की जा, या किल्ल्याला व्हिजिट द्या. खूप बढिया आहे. आणि हां, काही वस्तू नेत आहेत खाण्यासाठी, कचरा करू नका त्या ठिकाणी. एवढीच फक्त आपल्या किल्ल्यांची काळजी एवढीच घ्या की घाण करू नका त्या ठिकाणी फिरायला जात आहेत. तर खूप मस्त किल्ले आहेत पाहण्यासाठी. हे बघा काय बढिया दिसत आहे ना ते. पुणे आहे 298 किलोमीटर्स. शिर्डी बायपास करून जाणार आहे. शिर्डीमधनं आय थिंक सो. बघूया, काही प्लॅन नाही तसा. नेक्स्ट टाईम कधी बघू काही प्लॅन झाला तर शिर्डीचा. पुण्याहून शिर्डी येऊ शकतो मग तसं काही प्लॅन असेल तर. जबरदस्त अशा पैठणी भेटतात येवल्यामध्ये आणि खूप सारे शॉप्स आहेत, रिटेलर आहेत, खूप आहेत इथं येवल्यामध्ये पैठणी साड्यांसाठी. कमी झालं आता. फ्युलअप करून घेऊ पुढे. आणि ज्या टायमाला मी फ्युलअप केलं होतं अंमळनेरला तेव्हा मी इथं किलोमीटरचा फोटो काढला होता, म्हणजे आपल्याला मायलेज काढता येईल. आज चेतकने काय मायलेज दिला हा आपल्याला कळणार आहे आता. हा इथं आहे फ्यूल पंप. चला झालं का. तर चेतकने दिला आहे 44चा मायलेज, म्हणजे 45चा मायलेज चेतक देते आपली. चांगला देते मायलेज. मॅचेस चालू आहे काहीतरी, कबड्डी किंवा पार्किंग काहीतरी विषय झाला. कॉलेज लाईफ आणि शाळा लाईफ जबरदस्त. एक सांगा, खरं सांगा, कोण स्कूल लाईफला मिस करत आहे? किती लोक आहेत जे स्कूल लाईफ मिस करतात आता की या खरंच आपण आता स्कूलमध्ये हवे होतो. म्हणजे जर मागे जाता आलं वापस तर कॉलेजपेक्षा स्कूल प्रेफर करतील सगळे लोक की स्कूल लाईफ जगायची परत एकदा. हा ना, वाटतं ना सगळ्यांना.
तर हा बघा समृद्धी महामार्ग जबरदस्त. याच्यावरती बाईक्स का नाही अलाउड आहे यार? जबरदस्त रोड आहे पण बाईक्स अलाउड नाही आहे हा विषय. फक्त सुपर बाईक म्हणजे ज्या 200cc वर बाईक्स आहेत ना त्या तरी अलाउड व्हायला पाहिजे. आपलं चेतक नाही म्हणत आहे मी, पण 200-300cc वरच्या ज्या बाईक आहेत ना त्या अलाउड करायला पाहिजे. त्यांचाही टोल घ्या वाटलं असतं पाहिजे. म्हणजे जे सुपर बाईकर्स आहेत ना भाई, काय मजा येईल तिथं सुपर बाईक चालवायला. भन्नाट निघेल डायरेक्ट. हे बघा हे छपरी रायडर्स बघा. एका गाडीवरती ट्रिपल सीट आणि छपरी चाडे करतात सगळे. KTM का बदनाम आहे इंडियामध्ये, त्याचं उदाहरण हे आहे. इंडियात KTM बदनाम झाली काय माहिती. KTMच्या गाड्या खरंच चांगल्या आहेत, अशा छपरी रायडर्समुळेच बदनाम झाल्या आहेत त्या. पोहोचायला मला 3-3:30 तरी होतील माझ्या लोकेशनवरती पुण्यामध्ये. गाईज रायडर भेटणार आपल्याला, ते शक्य झालं तर नक्की भेटणं होईल. बघूया काय होतं काय नाही. आता संगमनेरहून निघालोय मी पुढे पुण्यासाठी. मागे आम्ही जेव्हा 5 ज्योतिर्लिंग केले होते महाराष्ट्रातले त्यावेळेस एकदा आलो होतो इकडनं. तेही तुम्ही पाहू शकता. सिरीज आपली 1 वर्ष कंप्लीट झालं आहे त्या सिरीजला. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगची राईड केली होती आम्ही, प्रदक्षिणा केली होती. तर तीही नक्की तुम्ही जाऊन पाहू शकता हा व्हिडिओ झाल्यानंतर. तो यहाँ पे अभी हमें कुछ दोस्त मिले हमें. आपका नाम? लकी. वरिंदर सिंह ओके. तो अभी भाई हमारे सब्सक्राइबर बन चुके हैं. अच्छा भाई भी बन गए सब्सक्राइबर. तो बढ़िया लगा यार ऐसा मिलके. हाँ वही एक पुणे. हाँ आप लोग? अच्छा आड़े फाटे तक ही हो. चलेगा. हाँ ना पर गया हूँ मैं भीमा शंकर भी. हाँ चलो बढ़िया. चलो अच्छा लगा. रास्ते में ऐसे सब्सक्राइबर बनते हैं ना तो काफ़ी बढ़िया लगता है यार. हाँ लेकिन हमारा मराठी में भाई, आप अगर वीडियो देख रहे होंगे ना तो सॉरी, माफ़ी चाहूँगा. हमारे वीडियो जो वो मराठी में, मैंने हिंदी से शिफ्ट कर लिया है मराठी में. काय करू शकतात ना, आता ऑप्शन नाही आहे. पण भाई हिंदी व्ह्यूअर्स आहे भाई, बाहेरचा आहे, महाराष्ट्र बाहेरचा आहे तो. पण समजेल त्याला, जर महाराष्ट्रात राहतोय तर समजेलच त्याला. अचानक मध्ये भयानक आमचे विवेक भाऊ पुण्याहून धुळ्याला जात आहे आणि मी धुळ्याहून पुण्याला जातोय. अशी रस्त्यात आमची गाठभेट झाली आहे जबरदस्त. काय म्हणतो विवेक सोनार व्लॉग्स, आणि त्यांची गाडी पाहू शकता तुम्ही, KTM 390 ॲडव्हेंचर फुल्ली लोडेड. डायरेक्ट बॅग लगेज घेऊन डायरेक्ट घरी शिफ्ट. हां चला मग आता टाईम झाला आमचा, 1-1.5 तास झाला आमचा इथं, अर्धा तास झाला. हां बाग एंटरटेनमेंट होत होते. चला निघायचं आता. हो पाऊस वगैरे बघ, जो मालेगावकडे लागेल तुला पाऊस. नाशिककडनं जाशील तर मग नाशिकमध्येच लागू शकतो तुला पाऊस. बघतो मी तिकडून मारून घेईन. तोच का पहिलेच गेला होता रस्त्याने. बघ रस्ता खराब, पण रस्ता खराब आहे पण थोडा. हा ना रस्ता खराब आहे पण तेच सांगतोय ना थोडा. पेट्रोल पंप लागला होता मग तेच सांगतो ना, रस्ता खराब आहे, इकडनं जा. तुला फास्टेस्ट वे पाहिजे ना, नाशिककडनं जा. हां साप निघशील तुला एक. हां चला मग बेटा या लवकर पुण्यामध्ये, सोबत राईड करू कुठे तरी. चला मिळते एकदम. चलो जरूर चलो बाय. विवेक गेला धुळ्याला, त्यांनी माझा स्टेटस पाहिला होता आणि मग प्लॅनिंग झाली आमची. आम्ही लोकेशन शेअर केल्या आणि मग हा पॉईंट ठरवला की इथं भेटूया. आणि असा आमचा मीटअप झाला आहे रोडवरती. जबरदस्त एंटरटेन झालं. तिथं 2 जण भेटलेले UPचे होते, मग गप्पा जमल्या होत्या आमच्या थोड्या त्यांच्याशी. मंचर 3 किलोमीटर. मंचरहून आपल्याला भीमाशंकर जाता येतं. भीमाशंकर जर जायचं असेल ना तर मंचरहून जावं लागतं भीमाशंकरसाठी. तिथून काहीतरी 15-20 किलोमीटर आहे भीमाशंकर.
12 ज्योतिर्लिंगापैकी एक. आणि हे आम्ही 5 ज्योतिर्लिंग ज्या टायमाला केले ते ना महाराष्ट्रातले. एक ब्रेक घेतला होता, बॅटरी चेंज करायची होती गोप्रोची म्हणून इथं थांबलो होतो. आता 40 किलोमीटर राहिलं आहे आपलं पुणे फक्त. तर चला लवकर जाऊया रूमवरती आणि बघू पुढचं नियोजन काय. चला पहिले सिटीत एंट्री करूया. वॉल होती, हे किल्ले वगैरे, मंदिर, सगळं आपली हिस्ट्री पूर्ण पेंट केली आहे. जबरदस्त वाटतंय ते. हे जंगलचं एक नंबर. आता ही साईड बाकी आहे, ही साईड पण लवकर करतील ते. आता इथून ट्रॅफिक चालू झाली पुण्याची संध्याकाळची. सिग्नल ट्रॅफिक. आता वाजले 4. JRD टाटा उड्डाण पूल, मेट्रो पूल आता हा पुढून बघा तो मेट्रो लाईन. हे चालली पुण्याची मेट्रो. परफेक्ट टाइमवरती आलो आपण इथं. चलो तो आ गए हम हमारी लोकेशन जहाँ पे मुझे आना था, पिंपड़े गाँव में. तो कैसा रहा आज का मोटो व्लॉग. अभी फ्रेश होते हैं, रूम में जाते हैं, सबसे पहले फ्रेश होते हैं, फिर मिलते हैं आपसे. कसा वाटला तुम्हाला आजचा आपला मोटो ब्लॉग. भन्नाट असा झालेला आहे ना. तर मोटो ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील जबरदस्त अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.